इंद्रायणी नदीपात्रामधलं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सध्या एनडीआरएफच्या जवानांनी थांबवलेलं आहे। आपण पाहतोय की नदीपात्रामध्ये जवळपास 1 तासांपासून बोटीच्या साह्याने जे आहे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू होतं। समोरच्या बाजूला आपण पाहतोय की आपल्याला इंद्रायणीचं नदीपात्र पाहायला मिळते की जे कुंडमळ्यापासून येणारं पाणी जे आहे नदीपात्रामध्ये पुढे वाहून जातं। ही इंद्रायणी नदी जी आहे ती प्रवाहित आहे, पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावरती आहे, त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन जे एनडीआरएफच्या जवानांकडून या ठिकाणी सुरू होतं ते सध्या थांबवण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की बोट जे आहे ते आपल्याला नदीपात्राच्या बाजूला आणलेली पाहायला मिळते, कारण रात्रीच्या वेळी एनडीआरएफच्या जवानांना रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते करणं कठीण जातं आणि त्यामुळेच रात्रीच्या वेळी हे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते थांबवण्यात आलेलं आहे। जवळपास 1 तासांपासून हे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू होतं। मी कॅमेरामॅनला विनंती करेन की पलीकडच्या बाजूचे जे जवान आहेत ज्यांच्याकडून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं, आपण पाहतोय की खडक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतो आणि खडकाळ भाग असल्यामुळेच इथल्या जवानांना जे आहे ते रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती अडचणी ज्या आहेत ते येत होत्या आणि सध्या एनडीआरएफचे जवान जे आहेत ते आपल्याला बाहेर आलेले पाहायला मिळत आहेत। रेस्क्यू मधले काही कर्मचारी आपल्याबरोबर आपण त्यांना विचारणार आहोत, किती वेळापासून हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं? जवळजवळ अर्धा पाऊण तास आम्ही रेस्क्यू करत होतो इथे आणि अंधार पडत चालला, त्यामुळे आम्हाला वरतून ऑर्डर आले की आता तुम्ही सध्या थांबवा, पुढचा कॉल येईपर्यंत आम्ही सध्या थांबू। आता रेस्क्यू तरी करता येणार नाही। बिलकुल। पाण्याचा प्रवाह किती आहे? पाण्यात उतरल्यावरती कळतं का पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात? हो, प्रवाह खूप जास्त आहे आणि फ्लो पण जास्तच आहे। त्यामुळे आम्ही शिवदुर्ग मित्र लोणावळा, पीसीएमसी आणि एनडीआरएफ आम्ही जवळजवळ 3 संयुक्त करतोय। 3 बोट होती आमची आणि आम्ही जवळजवळ अर्धा ते पाऊण तास आम्ही पूर्ण सर्च मारलं। म्हणजे काय अजून तरी आढळून आलेलं नाही। बरं, स्थानिकांकडून काय माहिती मिळते का की वाहून गेले असण्याची शक्यता आहे? एक्झॅक्टली तेच माहिती नाही अजून, किती जण वाहून गेले, किती आकडा येतो एक्झॅक्टली ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही। म्हणून आमची वरतून ऑर्डर येईपर्यंत आम्ही आमचं कार्य थांबवलेलं। तर आपण पाहतोय की हे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते रात्रीच्या अंधारामुळे थांबवण्यात आलेलं आहे आणि नदीपात्रामध्ये जे रेस्क्यू ऑपरेशन होतं रात्रीच्या अंधारामुळे थांबवावं लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन नागेश्वर, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।